एक दिवस ज्याची वाट भीष्म पितामहांनी पाहिली होती. पतंग, तिळगुळ इतकाच फक्त मकर संक्रांतीचा खरा अर्थ नाही. त्याचा खरा अर्थ काय आपण जाणून घेऊ. धार्मिक प्रमाणे शेती आणि समाजाशी कसा संबंधित आहे, त्याचबरोबर तिळगुळ देण्याचं खरं महत्त्व काय आणि वेगवेगळ्या राज्यात तो कोणत्या नावाने ओळखला जातो, हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये पाहू. चला मग सुरुवात करूया. मकर संक्रांत हा सूर्याशी संबंधित प्राचीन सण आहे. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून याला मकर संक्रांत म्हणतात. हा सण दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीला येतो. याच दिवसापासून उत्तरायण सुरू होते. त्याचा धार्मिक इतिहास पाहिला तर वेद काळापासून सूर्याला देव मानले गेले होते. सूर्य उत्तरायणात प्रवेश करतो म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे प्रवास करतो. महाभारतानुसार बघितलं तर भीष्म पितामहांनी उत्तरायण सुरू होईपर्यंत देहत्याग केला. शेती आणि समाजाशी संबंधित आहे. भारत कृषीप्रधान देश असल्यामुळे नवीन पीक कापणीला सुरुवात होते. शेतकरी आपल्या मेहनतीबद्दल सूर्याचे आभार मानतात. गहू, तांदूळ, ऊस, तीळ याचा वापर सुरू होतो. आणि तिळगुळाचा इतिहास पाहिला तर हिवाळ्यात शरीराला उष्णता देण्यासाठी तीळ आणि गुळ वापरतात. म्हणूनच ही परंपरा सुरू झाली. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. समाजात गोडी, एकोपाचा संदेश निर्माण झाला. वेगवेगळ्या राज्यात त्याला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. गुजरातमध्ये उत्तरायण, तामिळनाडूमध्ये पोंगल, पंजाबमध्ये लोहडी, कर्नाटकमध्ये मकर संक्रमण, आसाममधले भोगली बिंदू. नाव वेगळं पण भावना एकच, नवा प्रारंभ. मकर संक्रांत या सणाचे खास विशेष म्हणजे हा सण दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीला या एकाच तारखेला येत असतो. तर मग तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.